नमस्कार, मी पूजा शिंदे. आपण पाहता जनादेश टीव्ही न्यूज. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. पक्षीप्रेमी युवकाने घोबडाला दिले जीवदान. प्रभाग सभापती पदासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली. पिळवणूक करणाऱ्या कंपन्यांच्या दूध विक्रीवर ठाण्यात बंदी. पक्षीप्रेमी युवकाने घोबडाला दिले जीवदान. रविवारची सुट्टी साजरी करण्यासाठी माथेरानला गेलेल्या वारे यांना काही आदिवासी मुले घोबडाची शिकार करीत असल्याचे आढळले. त्यांनी लगेच हस्तक्षेप करून त्या घोबडाची सुटका केली. किंबहुना तेथील वनविभागाच्या मदतीने ठाण्यातील पक्षीप्रेमी अविनाश भगत यांनी SPCA या प्राणी पक्षी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. उपचारानंतर त्या घोबडाला पुन्हा माथेरानच्या जंगलात सोडण्यात येणार असल्याची माहिती भगत यांनी दिली. विशेषतः पानगळीच्या जंगलात आढळणारे हे दुर्मिळ घुबड शून्य प्रजातीचे असून त्याच्या डोक्यावर असलेली 2 पिसे कानासारखी भासतात. सध्या या घुबडांच्या प्रजननाचा काळ आहे. मात्र पानगळीमुळे झाडांची पाने गळल्याने पक्ष्यांना लपता येत नाही. तेव्हा गवतात किंवा कडेकपारीत लपून राहिलेली ही घुबडे आदिवासींच्या तावडीत सहज सापडतात. ब्युरो रिपोर्ट जनादेश. हा शृंगी घुबड म्हणून ओळखला जातो आणि माथेरानमध्ये आपला मित्र हेमंत वारे आहे. त्यांनी आदिवासी मुलं याला पकडून नेत होती. सो तिकडे हा आदिवासी लोकांकडनं सोडवून आपल्या फॉरेस्ट डिपार्टमेंटला कंप्लेंट केली आणि मग तिथे फॉरेस्ट ऑफिसर्स वगैरे येऊन त्यांनी हा रेस्क्यू केला आणि आता याला पुढच्या उपचारासाठी आपण SPCAला घेऊन जात आहोत. हा तसा दुर्मिळ घुबड आहे. खूप त्यांची संख्या शिकारींमुळे कमी झालेली आहे. मराठीमध्ये याला शृंगी घुबड म्हणतात. त्याच्या डोक्यावरती अशी 2 पिसं आहेत की जे त्याच्या कानासाठी म्हणजे कान असल्यासारखे वाटतात. जेव्हा आता त्यांचा ब्रीडिंगचा सीझन चालू आहे त्यामुळे यांची ॲक्टिव्हिटी फॉरेस्टमध्ये थोड्या प्रमाणात जास्त प्रमाणात आहे आणि ब्रीडिंग असल्यामुळे ते हंटिंग जास्त प्रमाणात या सीझनमध्ये करतात. आणि आपल्याकडे मोस्टली डेसिडियस फॉरेस्ट आहे म्हणजे पानगळीची वनं आहेत. त्याच्यामुळे पानांना गळती झालेली आहे बऱ्याच प्रमाणामध्ये. त्यामुळे मग यांना लपणं शक्य होत नाही झाडांमध्ये किंवा अशा ठिकाणी. सो हे लोक दगडांमध्ये किंवा कडेकपारींमध्ये आपला आश्रय शोधतात आणि तिथे त्याच्यामध्ये ते आपलं नेस्ट बनवतात. सो हा त्यांचा ब्रीडिंगचा सीझन असल्यामुळे बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्हिटी वाढली आहे म्हणून आदिवासी लोकांना याला पकडणं सोपं गेलं. तसा हा दुर्मिळ आहे. दिसायला शक्यतो दिसत नाही, लवकर गवतांमध्ये वगैरे असतो आणि याचं फीडिंग म्हणजे खाणं याचं उंदीर किंवा ससा किंवा असे बारीक छोटे प्राणी जे आहेत ते मोस्टली याचं फीडिंग आहे. प्रभाग सभापती पदासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली. ठाणे महानगरपालिकेच्या स्थायी समिती आणि 10 प्रभाग समिती अध्यक्षांच्या निवडणुकांना अखेर मुहूर्त मिळाला आहे. 28 एप्रिल रोजी या निवडणुका होणार असल्याने महापालिकेत या पदावर वर्णी लावण्याकरिता मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. महापालिकेच्या स्थायी समिती सदस्य पदाची निवडणूक 31 मार्च रोजी झाली होती. तेव्हापासून स्थायी समिती सभापती पद रिक्त होते. 27 एप्रिल रोजी स्थायी समिती आणि महापालिका हद्दीतील 10 प्रभाग समिती अध्यक्षपदाकरिता उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहे. 28 एप्रिल रोजी सकाळी 10 ते 12च्या दरम्यान मुंबईचे अतिरिक्त जिल्हाधिकारी कैलास जाधव यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीच्या सभागृहात स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक पार पडणार आहे. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात 10 प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणूक होणार आहे. कळवा आणि मुंब्रा या 2 प्रभाग समितीवर काँग्रेस आघाडीची सत्ता असून उर्वरित 8 प्रभाग समित्या शिवसेना भाजपा युतीच्या वाट्याला आहे. स्थायी समितीमध्ये देखील भाजपाचे वर्चस्व आहे. त्यामुळे स्थायी समितीच्या सभापती पदाची भाजपाचे संजय वाघुले यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता महापालिका वर्तुळात व्यक्त होत आहे. महापालिकेतील आघाडीचा वाद पुन्हा सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. उद्या त्यावर न्यायालयात सुनावणी देण्याची शक्यता असून त्याकडे महापालिकेतील राजकीय नेत्यांचे लक्ष लागले आहे. न्यायालयाने यापूर्वीचा निर्णय रद्द केल्यास स्थायी समितीसह सर्वच निवडणुकी पदांच्या प्रक्रिया रद्द केल्या जातील असे बोलले जात आहे. तसे झाले तर मात्र युतीला स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक जड जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ब्युरो रिपोर्ट जनादेश. घेऊया एक छोटीशी विश्रांती. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना याची खात्री जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना यासाठी
ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खात्री जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. लोकांना मोफत थेरपी घेण्यात यावी म्हणून भव्य असे सेंटर. लोकांना आजार का होतात, ते कसे बरे करावे, कोणती काळजी घ्यावी यासाठी सेंटरमध्ये मार्गदर्शन केले जाते. विगेन थेरपी शरीरावर डोक्यांच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत होणाऱ्या गंभीर आजारावर उपयोगी. 40 मिनिटाच्या थेरपीने आपल्या शरीरावर 6 प्रकारे फायदा होतो. 1. थर्मल FIR म्हणजेच सूर्याची कवळी किरणे. 2. मसाज. 3. ॲक्युप्रेशर. 4. मॉक्सिब्युशन. 5. कायरोप्रॅक्टिक. 6. ETS. या थेरपीने ॲसिडिटी, डायबिटीज, ब्लड प्रेशर, पाठीचा त्रास, मणक्याचे आजार, गुडघ्यांचा त्रास, अस्थमा, किडनी स्टोन, लिव्हर, त्वचारोग, नसाच्या संबंधित आजार, लकवा, पॅरालिसिस इत्यादी गंभीर आजारावर उपयोगी. 21व्या शतकातील अद्भुत अविश्वसनीय अनोखा चमत्कार विगेन थेरपी. विश्वास ठेवा अगर नका, पण विगेन थेरपी सत्य आहे. एकदा येऊन पहा आणि अनुभव घ्या. या सुवर्ण संधीचा नागरिकांनी लाभ घ्यावा. पत्ता ठाणे शाखा, निळखंड टॉवर, न्यू इंग्लिश स्कूलच्या बाजूला, पुन्हा गाडगे ज्वेलर्स समोर, राम मारुती रोड, ठाणे पश्चिम. फोन नंबर 022-25403848. भ्रमण दूरध्वनी क्रमांक 9323968920. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. पाहूया सविस्तर वृत्त. पिळवणूक करणाऱ्या कंपन्यांच्या दूध विक्रीवर ठाण्यात बंदी. जादा दराने दूध विक्री करणाऱ्या दूध व्यावसायिकांवर वैद्य मापन विभागाच्या वतीने जोरदार कारवाई सुरू करण्यात आली आहे. ठराविक दूध विक्री करताना वारंवार कारवाईला सामोरे जावे लागत असल्याने या दुधाची विक्रीच बंद करण्याचा निर्णय आता ठाणे शहर दूध विक्रेते कल्याणकारी संघटनेने घेतला आहे. त्यामुळे ठाण्यातील नागरिकांना 22 एप्रिलपासून 5 नामांकित कंपन्यांच्या दुधापासून वंचित राहावे लागणार आहे. मुळात या कंपन्या लिटर मागे नगण्य म्हणजे 1 ते 1.5% कमिशन या विक्रेत्यांना देतात. त्यात दूध योग्य तापमानात ठेवणे यासह इतर खर्चामध्ये हे कमिशन अत्यंत तोकडे पडते. त्यामुळे अगदी नाईलाजास्त्व MRP पेक्षा जादा दराने या दुधाचा विक्री करावी लागते. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून कमिशन वाढवून देण्याची मागणी या गोकुळ, अमूल, वारणा, मदर आणि महानंद या कंपन्यांकडे केलेली आहे. तरी त्यांनी कमिशनमध्ये वाढ न केल्याने आता किमान 10% कमिशन मिळेपर्यंत या कंपन्यांच्या दूध विक्रीवर शहरात बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दूध विक्रेते संघाचे सहसचिव पांडुरंग तोडणेकर यांनी दिली. या 5ही दुधाची विक्री बुधवारपासून बंद केली जाणार असल्यामुळे शहरातील सुमारे 1200 विक्रेत्यांनी सुमारे 3.5 लाख लिटर दुधाची ऑर्डर रद्द केली आहे. त्यामुळे या 5ही कंपन्यांच्या रोजच्या 1.25 कोटींच्या व्यवसायावरही पाणी सोडावे लागणार आहे. अर्थात त्या बदल्यात दुसऱ्या कंपन्यांचे दूध ग्राहकांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. MRP पेक्षा जादा दराने दूध विक्री करणाऱ्या व्यावसायिकांच्या विरोधात गेल्या महिन्याभरापासून तक्रारी वैद्य मापन विभागाने त्यांच्या विरोधात कारवाईचा धडाका लावला आहे. पण मुळात दूध हा नाशवंत पदार्थ असल्यामुळे तो शीतगृहात ठेवावा लागतो. या शीतगृहाच्या वीज बिलाचे पैसे कंपनीकडून मिळत नसल्याचे हा वाढीव खर्च भागविण्यासाठी छापील किमतींपेक्षा जास्त किंमत दुकानदाराकडून घेतली जात असल्याचा दावा केला जात आहे. विशेष म्हणजे सकाळी शीतगृहात न ठेवलेले दूधही वाढीव किमतीने विकले जात असल्याचे निदर्शनास आले होते. त्यावेळी पहाटे आलेले दूध टिकवण्यासाठी सकाळी शीतगृहाचा वापर करावा लागत असल्याचा दावा दुकानदारांनी केला आहे. ब्युरो रिपोर्ट जनादेश. आपल्या समस्या, सूचना व अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमचा पत्ता
ह्या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. पुन्हा भेटूया याच वेळी याच वृत्तवाहिनीवर. आपली माणसं आपला देश पाहत राहा जनादेश. धन्यवाद.